नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राजेंद्र कडनं. आज आपण दिनचर्याचा सेकंड भाग पाहणार आहोत. जे पहिल्या भागमध्ये मन ब्राह्म्य मुहूर्तामुळे होणारे आजार या संदर्भात माहिती घेतली. आज आपण सिरीज 2 मध्ये शौचविधी म्हणजे मल म्हणजे पुरुष यांचं विसर्जन, म्हणजे आपण जे टॉयलेटला जातो तर त्याचा विधी ते का उपयोगाचा आहे हे आपण बघणार आहोत. रात्रीची झोप पुरेशी झाल्यानंतर मलाचा चांगल्या प्रकारे वेग येतो आणि आपण सकाळी ब्राह्म्य मुहूर्त उठल्यानंतर शौचविधीला जातो. पुरेशी झोप नाही झाली तर बऱ्याच लोकांना कॉन्स्टिपेशन होतं, पोट साफ होत नाही. शौचविधीसाठी जाताना बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे मोबाईल घेऊन टॉयलेटला जाणं. तर ते हल्ली याचं प्रमाण खूप वाढलंय, तर ते प्रमाण टाळलं पाहिजे. दुसरी गोष्ट कॉन्स्टिपेशननी पॅरालिसिसचा संबंध काय? कॉन्स्टिपेशन झाला की त्यानंतर आपण वायू वाढतो. आपण वायू वाढला की शरीरामध्ये वाताचे प्रमाण वाढतं. वाताचं प्रमाण वाढलं की पॅरालिसिस सारखे आजार होतात. पॅरालिसिस होऊ नये याच्यासाठी कॉन्स्टिपेशन न हो याची काळजी घेणे. पॅरालिसिस झालेल्या पेशंटनी रोज एरंड तेल 20 ml घेणे गरजेचे आहे. त्यानंतर पॅरालिसिस मध्ये अजून एक गोष्ट आढळते, बरेच पेशंट ओपीडीला येताना तर ते देखील तोच प्रॉब्लेम सांगतात की आमच्या पेशंटचं गेल्या 5-6 दिवसापासून पोट साफ झालं नव्हतं, म्हणून पॅरालिसिस सारखा आजार झाला. जेव्हा ओपीडीचं केस टेकिंग येतो, पूर्ण तक्ता बघितला जातो, तर त्यामध्ये कॉन्स्टिपेशन हे महत्वाचं कारण दिसतं. त्यानंतर आजकाल कमोड टॉयलेट वापरतात. जे पूर्वीच्या काळी शौचविधीसाठी जी पद्धत होती, 2 पायावर बसणे, नंतर मल व्यवस्थित साफ होतो. कारण का तर ब्लॅडर आणि जो इंटेस्टाईन आहे त्यांना चांगल्या प्रकारे दाब भेटतो, त्यामुळे टॉयलेटला किंवा मलमूत्र यासाठी चांगले होऊन जाते. रोज पोट साफ होणं खूप गरजेचं आहे. यासाठी पॅरालिसिस पेशंट किंवा नॉर्मल पेशंट यांनी वीकली एकदा एरंड तेल 20 ml किंवा 30 ml घेतलंच पाहिजे. ज्या दिवशी उद्या सुट्टी आहे, आदल्या दिवशी रात्री 20-30 ml एरंड तेल घेऊन पहाटे बरोबर चांगले टॉयलेटला होऊन जाते. त्यानंतर रोज फायबरयुक्त डाएट घेतला पाहिजे, प्रोटीन डाएट घेतला पाहिजे. फायबरयुक्त डाएट का तर यांनी मल व्यवस्थित साफ होतो. प्रोटीन डाएट मुळे पण मल व्यवस्थित साफ होतो. बऱ्याच लोकांमध्ये असं एक आढळतं की रात्री जागरण करतात आणि सकाळी उठल्यानंतर तंबाखू, गुटखा किंवा सिगारेट यासारखं व्यसन केल्याशिवाय आमचं पोट साफ होत नाही. तर हे सांगतो, हे एक प्रकारे आजाराला आमंत्रण देणं आहे. तर त्यामुळे ह्या सवयी शरीराला लावू नका.